नमस्कार. स्किल इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, स्किल इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण व्यवहारात आपल्याला उपयोगी ठरेल, फायदेशीर ठरेल अशा वेगवेगळ्या टॉपिकबद्दलची माहिती घेत असतो. आज या व्हिडिओमध्ये आपण गुंठा म्हणजे काय, गुंठा म्हणजे किती जमीन आणि ह्या गुंठा या युनिटचा, या गुंठ्याचा वापर व्यवहारामध्ये केला जातो का, कागदपत्रांमध्ये केला जातो का, आणि जर केला जात नसेल तर त्याच्या बदली काय वापरलं जातं याबद्दलची माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण करून घेऊयात. आता सर्वात पहिला प्रश्न, गुंठा म्हणजे काय? तर गुंठा हे जमिनीचं क्षेत्रफळ किंवा एरिया मोजण्यासाठी वापरलं जाणारं एक एकक आहे, युनिट आहे. जसं आपण रस्ता किलोमीटरमध्ये मोजतो, पाणी लिटरमध्ये मोजतो. जमिनीचं जे काही क्षेत्रफळ असतं, एरिया असतो, तो एरिया मोजण्यासाठी जसं आपण चौरस मीटर, चौरस फूट हे युनिट वापरतो, त्याच प्रकारे गुंठा हे एक युनिट आहे, एकक आहे. आता गुंठा म्हणजे किती जमीन हे आपण पाहूयात. आता पूर्वी जमिनीची मोजणी करण्यासाठी साखळ्यांचा वापर केला जात होता. इंग्रजांच्या काळात जास्त करून साखळ्यांचा वापर केला जात होता. त्यामध्ये 33 फूट आणि 66 फूट अशा साखळ्या तयार केल्या गेल्या होत्या. त्यामध्ये 33 फुटाची साखळी ही जास्त वापरली जायची. मग 33 फुटाची एक साखळी लांबीच्या दिशेत आणि रुंदीच्या दिशेत अशा पद्धतीने जेव्हा जमिनीवरती पसरवली जायची तेव्हा एक गुंठा तयार व्हायचा. म्हणजे आपण आता म्हणतो बघा, 33 बाय 33चा एक गुंठा असतो. मग ती साखळीच 33 फुटाची असायची, लांबीच्या दिशेत आणि रुंदीच्या दिशेत अशी पसरली जायची, तेव्हा एक गुंठा तयार व्हायचा. आता गुंठा म्हणजे किती जमीन हे जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल, आपण 33 बाय 33 फूट असं म्हणतो, म्हणजे 33 फूट लांबी आणि 33 फूट रुंदी असेल तर एक गुंठा असतो, ते बरोबर आहे. पण त्याच्यापेक्षा एक महत्त्वाचा पॉईंट जर आपण लक्षात ठेवला तर आपल्याला गुंठ्यामध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी सोपं जातं. 1089 स्क्वेअर फूट म्हणजे एक गुंठा, हा मुद्दा लक्षात ठेवा. जेवढी स्क्वेअर फुटाची जमीन असेल त्याला भागिले 1089 करायचं, आपल्याला गुंठ्यामध्ये उत्तर मिळून जातं. जेव्हा असे 40 गुंठे होतात तेव्हा 1 एकर तयार होतो. 40 गुंठ्याचा 1 एकर असतो. आपल्याला गुंठ्याचं एकरमध्ये रूपांतर करायचं असेल तर जेवढे गुंठे असतील त्याला भागिले 40 करायचं, आपल्याला एकरमध्ये उत्तर मिळून जातं. किंवा आपल्याला जर एकरचं गुंठ्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर जेवढं एकर असतील त्याला गुणिले 40 करायचं, आपल्याला गुंठ्यामध्ये उत्तर मिळून जातं. आपल्याला गुंठा म्हणजे काय हे समजलं असेल, गुंठ्यामध्ये किती जमीन असते हे आपल्याला समजलं असेल. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, गुंठा किंवा एकर ह्या युनिटचा वापर व्यवहारामध्ये केला जातो का? आता व्यवहार दोन प्रकारचे असतात, एक बोली व्यवहार आणि दुसरा असतो तो कागदोपत्री व्यवहार. बोली व्यवहारामध्ये जास्त करून गुंठ्याचा वापर केला जातो किंवा एकरचा वापर केला जातो. पण जेव्हा कागदोपत्री व्यवहार असतो, यामध्ये जमिनीची खरेदी विक्री असेल किंवा 7-12 उतारे वगैरे किंवा दस्तऐवज असतील, यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर गुंठा आणि एकर ह्या एककांचा वापर आता केला जात नाही. बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी हेक्टर, आर, चौरस मीटर हे युनिट पाहायला मिळतात. म्हणजे जमिनीची खरेदी विक्री असताना मग छोटी जमीन असेल, घरगुती जमीन असेल तर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिथं गुंठा हा शब्द आपल्याला पाहायला भेटत नाही. कागदोपत्रांमध्ये आर किंवा स्क्वेअर मीटर ह्या एककामध्ये जमिनीचे व्यवहार केले जातात. साधं सोपं उदाहरण जर आपण बघितलं, जमिनीचा 7-12 उतारा तुम्ही बघा, तुमची जी काही शेतीची जमीन असेल त्याचा 7-12 उतार जर तुम्ही पाहिला तर त्यामध्ये आता एकर, गुंठा हे शब्द बघायला भेटणार नाही आणि आपल्याला हेक्टर, आर, चौरस मीटर हे युनिट पाहायला मिळतात. मग आता हे हेक्टर, आर, चौरस मीटर म्हणजे काय आहे किंवा किती आहे हे आपण समजून घेऊ. मध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं युनिट ते म्हणजे स्क्वेअर मीटर. गुंठ्याच्या ऐवजी आता जास्त करून या स्क्वेअर मीटरचा वापर केला जातो. जेव्हा घरगुती जमीन असते ती विक्री केली जाते तेव्हा किती स्क्वेअर मीटर आहेत ते आपल्याला कागदोपत्रामध्ये पाहायला मिळतं. 1 मीटर बाय 1 मीटर अशी जमीन जेव्हा असते ती 1 स्क्वेअर मीटरची असते. 1 मीटर बाय 1 मीटर हा 1 स्क्वेअर मीटर झाला, बरोबर. मग जेव्हा असे 100 स्क्वेअर मीटर होतात तेव्हा त्याचा 1 आर तयार होतो. 1 आर म्हणजे तुम्हाला लक्षात आलं, 100 स्क्वेअर मीटरचा 1 आर. आता जेव्हा असे 100 आर तयार होतात तेव्हा त्याचा 1 हेक्टर तयार होतो. 100 आरचा 1 हेक्टर असतो. तुम्ही जर 7-12 उतारा पाहिला तर त्यामध्ये हेक्टर, आर, चौरस मीटर अशा पद्धतीने आपल्याला ते जमिनीचं क्षेत्र, एकूण क्षेत्र पाहायला मिळतं.
आपण 7-12 उतारा कसा वाचायचा किंवा जमिनीचं क्षेत्र किती आहे कसं बघायचं यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहोत. पण यामध्ये आपण खास करून गुंठ्याबद्दल म्हणजे व्यवहारात गुंठ्याचा वापर केला जातो का याबद्दल आपण जास्त करून माहिती घेतलेली आहे. तर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कागदोपत्रामध्ये गुंठ्याचा वापर आता अलीकडे आपल्याला पाहायला भेटत नाही. जास्त करून घरगुती जमिनीसाठी चौरस मीटरचा वापर केला जातो आणि जर जमीन जास्त असेल तर त्याचं जे काही मोजमाप आहे क्षेत्र आहे ते आपल्याला आर मध्ये पाहायला मिळतं आणि शेतीची जमीन जर असेल तर त्या ठिकाणी हेक्टर, आर, चौरस मीटर ह्या युनिटचा वापर केला जातो. या प्रकारची व्यवहार उपयोगी व्यवहारात आपल्याला फायदेशीर ठरेल अशी माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी स्किल इन मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून या प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण बनवले की ते सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचतात. बरोबर skillinmarathi.com हे आपली वेबसाईट आहे, त्यावरती सुद्धा या प्रकारची माहिती अपलोड केलेली असते. तिथून सुद्धा तुम्ही ही माहिती पाहू शकता. त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. स्किल इन मराठीला आपण जो काही वेळ दिलात, चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद.